तर पहा आम्ही गाडीवरती एवढे जण कुठे आणि कशाला चाललो होतो. आणि इकडे पुढे तर या ट्रॅक्टरवाल्या भावनी मागं पहा काय लिहिलं. जय शिवराय सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आम्ही आलतो गावातून सिरसदेवीला. सगळेजण येईपर्यंत इथंच आम्ही सिरसदेवीला थांबलो होतो. तर तुम्ही म्हणताल सगळेजण येऊन इथं काय करणार आहेत, तर आम्ही जाणार आहेत आता कृषी प्रदर्शन पाहायला गेवरायला. कृषी प्रदर्शन चालू होतं गेवरायला, तर आजचा प्लॅन केला आम्ही सगळ्यांनी मिळून आज गेवरायला कृषी प्रदर्शन पाहायला जाऊत म्हणून. आणि सगळ्यांनी गाड्या वगैरे आणल्याने चाललोत गेवरायला. गेवरायला जाता जाता आमच्या पुढे एक ट्रॅक्टर होतं, त्याच्यावरती मागे पहा काय लिहिले, जो हमसे चले थोडा साइड से चले. म्हणलं हम नाही चलते, हम तुम्हारे पीछे चलते, कारण की पुढे जायला पण साईडने वाटच नव्हतं. आणि आम्ही सगळेजण एका मागे एकच चलत होतो. मग पोहोचलो आपल्या लोकेशनला आणि इथं पहा पूर्ण पार्किंग फुल झालती, गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती. कार्तिक भाऊल म्हणला आता तूच लाव आपली गाडी जिथं जागा भेटेल तिथं. आणि पहा एक गाडी लावायला हे 3 जण होते. आणि हे इकडं आपलं आतमध्ये किसान कृषी प्रदर्शन. मग इथून तिकीट वगैरे काढले सगळ्यांचे, आणि तिकिटासोबत सोबत काय एक लकी ड्रॉ पण होता, तो पण भरून दिला. मग आतमध्ये जाताना तिकीट दिलं यांच्याकडे आणि चाललो आतमध्ये. तर हे पहा सारेच पुढे चालले, त्यांना लयच उत्साह झाला वाटतं. सगळ्यात पहिले इकडे ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरला लागणारे सारे यंत्र वगैरे होते. इकडे झटका मशीन होती, ती डुकरांसाठी असते बघ. शेतीतल्या सगळ्या पिकांचे फळबागांची इकडे पुस्तकं होते. तेच पाहत होतो आम्ही, त्यात काय काय नाही, तर त्याच्यात सगळ्या पिकांची वगैरे माहिती लिहिलेली आहे. मी इकडे पुस्तकं वगैरे बघतोय आणि आमचा कॅमेरामॅन म्हणतोय मागं बघ व्हिडिओ चालू आहे. म्हणलं व्हिडिओ वगैरे जाऊ दे, आपण आधी हे पाहतो ह्या कामासाठी आले. मग इकडे ड्रोन वगैरे बघितलं, पिकांवर फवारणी करायचं. ड्रोन पाहिलं पण त्याची प्राइस तर काय खूपच जास्त होती. म्हणलं आताच काय आपल्याला ड्रोनची आवश्यकता नाही, नंतर पाहू. ड्रोन पाहून चाललोत पुढे, काय नवीन काय जुनं आलंय ते पाहत होतो. आम्ही तिघं पण सोबतच होतो. काही जण कुठे गायब झाले काय माहिती. इकडे बऱ्याच वेगवेगळ्या कांद्यांच्या व्हरायटी होत्या, तेच पाहत होतो. कोणता कांदा चांगला आहे कोणता नाही, पण इथं ठेवलेले सगळेच कांदे चांगलेच दिसत होते. त्यानंतर या स्टॉलला सगळ्या झाडाचे कलम वगैरे भेटत होते. इथं आम्ही नाव नंबर ते दिलं, कारण नंतर गरज पडली तर कामाला येईल. आम्ही पाहत पाहत नुसतं फिरत होतो आणि माहिती घेत होतो. म्हणलं 40 रुपये तिकीट दिलेला, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. एक जणाकडे मोबाईल दिला नुसते व्हिडिओ काढण्यासाठी. त्याला म्हणलं तो काय आता व्हिडिओ काढायला मागं पड नको, तू नुसते व्हिडिओ काढत राहा म्हणलं. आणि आम्ही पण फिरायला काय जमत नाहीत म्हणलं. आणि इथं होते वेगवेगळे प्रोडक्ट, चेहऱ्याला हाताला वगैरे लावायचे. याला म्हणलं ट्राय करून बघू या क्रीमने काय फरक पडतोय म्हणून. लगेच याने हात पुढे केला आणि क्रीम वगैरे लावली हाताला. क्रीम लावून परत कापसाने पुसून घेतलं. पहा आता काय फरक दिसतो. या दोन्ही हातामध्ये दिसतोय फरक, पण जास्त बी नाही, थोडा. हे पण खरं, एकदा क्रीम लावून थोडीच फरक दिसणार. ते ट्राय करून आलो तिकडे. इकडे तर काय आमच्या गावामध्ये जे फेमस आहे त्याचा स्टॉल होता इकडे, म्हणजेच रेशमचा. ते पार आळ्यांच्या अंड्यापासून तर त्या आळ्यांना कोसला करेपर्यंत, सोबत ह्या बनवलेल्या कोसल्यापासून काय होतं ते पण ठेवलेलं आहे, जसं की रॉ सिल्क. त्याच्यानंतर इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे वगैरे पण होते. आणि या स्टॉल वरती होता ओम्याचा मित्र बसलेला. आणि आमच्या ग्रुप मधले जे 2 जण गायब होते ते इकडे होते. त्यांनी केलं ब्लड डोनेशन. हे दाखवतोय की खरंच केलंय म्हणून ब्लड डोनेशन आम्ही दोघं. आणि हे मस्तपैकी इकडे पसरलेलं, पहा कसं तोंड लपवतं. त्याच्यानंतर आलो इकडे सारे फुलांचे वगैरे झाड होते. मित्रांना म्हणलं घ्यायचं की एक फुलाचं झाड सगळ्यांनी. ते म्हणाले नाही, त्याचे फुलं तोडून घेऊत म्हणलं. आधी इथून चला म्हणलं तुम्ही, मग फुलांचं काय ते बघू. काय हे मला पण माहित नाही, पण ट्राय करून बघितलं